मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे। एक मराठी चित्रपट आता ऑस्करच्या स्पर्धेमध्ये गेलेला आहे। ऑस्करसाठी त्याला नामांकन मिळालेलं आहे। हा जो चित्रपट आहे कोणता आहे आणि ऑस्कर पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहूया। तर बघा, नुकताच रिलीज झालेला दशावतार नावाचा चित्रपट जो आहे तो मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये त्याला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे। म्हणजे या वर्षीच्या ऑस्करमध्ये मराठी चित्रपट सुद्धा स्पर्धेमध्ये असणार आहे। या अगोदर 2004 साली श्वास नावाचा मराठी चित्रपट भारताने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट या कॅटेगरीमध्ये मराठी चित्रपट ऑस्करसाठी पाठवलेला होता। याच्यानंतर मराठी चित्रपट ऑस्करमध्ये जाण्याची दुसरीच वेळ आहे। हा जो दशावतार चित्रपट आहे याचे दिग्दर्शक आहेत सुबोध खानोलकर, नाव लक्षात ठेवा। आणि या चित्रपटात मुख्य अभिनेते आहेत दिलीप प्रभावळकर यांनी बाबुल मिस्त्री नावाचे एक कॅरेक्टर केलेला आहे। आणि हा जो दशावतार चित्रपट आहे हा कोकणातील कातळ शिल्प आणि कोकणातील दशावतार कला याच्यावर अवलंबून असणारा चित्रपट आहे। आता बघा, ऑस्कर पुरस्काराबद्दल माहिती पहा। ऑस्कर पुरस्काराला अकॅडमिक अवॉर्ड सुद्धा म्हटलं जातं। हा पुरस्कार अकॅडमी फॉर मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स अमेरिका या संस्थेमार्फत दिला जातो। ऑस्कर पुरस्काराची सुरुवात 1929 ला झाली। 23 पेक्षा जास्त श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो। आणि 2026 चा जे ऑस्कर पुरस्कार आहे हा एकूण 98वा ऑस्कर पुरस्कार असणार आहे। 15 मार्च 2026 ला लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटर या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे। भारताने या चित्रपट पुरस्कारासाठी पाठवलेला चित्रपट आहे होम बाउंड। हा परदेशी कॅटेगरीमध्ये याच्या अगोदरच पाठवलेला आहे। आणि ऑस्करला पाठवलेला पहिला भारतीय चित्रपट होता 1957 साली मदर इंडिया, हे लक्षात ठेवा। आणि ऑस्कर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती होती, महिला होत्या भानू अथय्या यांना गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी हा पुरस्कार मिळालेला होता। अशा पद्धतीने अपडेटेड चालू घडामोडी जर तुम्हाला पूर्ण वर्षभराच्या पाहिजे असतील तर डिसेंबर 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व अपडेटेड चालू घडामोडीचं आपलं करंट एक्सप्रेस हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे। दुकानात जा, एकदा पहा, 100% तुमच्या परीक्षेसाठी याचा फायदा होणार आहे। त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा दररोज आपण करंट अफेअरच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत असतो। त्यामुळे ते सुद्धा तुम्ही एकदा ऍप डाउनलोड करा आणि या मोफत सेवेचा नक्की फायदा करून घ्या।